म्हणजे आज आपल्याला परवानगी घ्यावी लागते. शिवाजी महाराज 400 वर्ष पुढचा विचार करतात का तर रयतेनं ती झाडं वाढवली आहेत. रयतेने ही झाडे लावून लेकरासारखी बहुत काळ जतन करून वाढविली. नमस्कार, मी भूपाल आणि तुम्ही पाहत आहात आपली लाडकी सिरीज शिवरायांचे कैसे बोलणे. यामधून आपण छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा शैली कशी होती, त्यांचं वक्तृत्व कसं होतं हे समजून घेणार आहोत. बघूया स्वतः महाराजांच्या भाषेत महाराज काय म्हणतात. जे लागेल ते परमुलखातून खरेदी करून आणवीत जावे. आता सागवानाच्या झाडांनी सुद्धा जहाज बांधणी जमली नाही किंवा आणखी लाकूड लागलं, त्या विरहित आणखी काही लागलं तर ते परमुलखातून आणावे. स्वराज्यातील आंबे फणस आदी करून ही लाकडे आरमाराच्या प्रयोजनाची. आता महत्वाचं की स्वराज्यामध्ये आंबे फणस ही सुद्धा लाकडे आहेत, ती आरमाराच्या प्रयोजनाची, अर्थात ती आरमाराची जहाज बांधणीच्या उपयोगाची ती आहेत. पण पुढे बघा महाराज काय म्हणतात, परंतु त्यास हात लावू न द्यावा. काय म्हणून की ही झाडे वर्षानुवर्षांनी होतात ऐसे नाही. परंतु त्यास हात लावू न द्यावा, हात लावू नये, त्या झाडांना हात लावू नये. की ही झाडे वर्षानुवर्षांनी होतात ऐसे नाही, म्हणजे ही झाडं 1-2 वर्षातून एवढी मोठी होतात असं नाही. रयतेनं ही झाडं लेकरासारखी खूप दिवस जतन करून आपल्या लहान बाळाला आपण जसं वाढवतो ना, तशा पद्धतीनं ती वाढवली आहेत. मित्रांनो, लक्षात घ्या, शिवाजी महाराजांनी रयतेला न विचारता ही झाडं त्यावेळेस तोडली असती तरी तिथली रयत सुद्धा शिवाजी महाराजांना काही म्हटली नसती. एवढंच नाही तर शिवाजी महाराजांनी असं केलं असतं तर इतिहासामध्ये कोणताच इतिहासकार, कोणताच कवी शिवाजी महाराजांवरती त्याने कधीच आरोप केला नसता. त्या काळामध्ये शिवाजी महाराज, मी सांगतोय घटना ही 1600 म्हणजे 17व्या शतकातली ही घटना आहे. म्हणजे आज आपल्याला परवानगी घ्यावी लागते. शिवाजी महाराज 400 वर्ष पुढचा विचार करतात का तर रयतेनं ती झाडं वाढवली आहेत. पुढे बघा,